नमस्कार मित्रांनो. बिग बॉसच्या घरामध्ये काल नॉमिनेशन टास्क झाला. आता त्या नॉमिनेशन टास्कमध्ये किती जण नॉमिनेट झाले आणि कोण कोण नॉमिनेट झाले ते सगळं पाहूया. तर त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, टोटल 9 जण नॉमिनेट झालेले आहेत. ऍक्च्युली 7 जणच होणार होते, पण राखीने दोघांचं नाव घेतलं. तिला असं वाटलं की मे बी एक एक वोटनं या लोकांचं काउंट नाही होणार, तर तिने रोशन आणि सागर या दोघांचं नाव घेतलं. पण राखीच्या या डिसिजनमुळे ते दोघंही नॉमिनेशन मध्ये फसलेले आहेत. तर आता 9 जण नॉमिनेट झालेले आहेत. अनुश्री, रुचिता, प्रभू, रोशन, प्राजक्ता, राकेश, सचिन, दीपाली, सागर. तर मित्रांनो, फक्त विशाल, तन्वी आणि राखी हे 3 जण सोडलं तर बाकीचे सगळेच नॉमिनेटेड आहेत. तर आता ह्या 9 जणांमध्ये कुणाला जास्त वोट्स मिळतील आणि कुणाला सगळ्यात कमी वोट्स मिळतील असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही सांगा. तर मित्रांनो, डेफिनेटली राकेश, सागर, दीपाली आणि प्रभू, अनुश्री, रोशन हे तर डेफिनेटली लास्ट पर्यंत जातील, टॉप मध्ये राहतील. तर आता वीक कोण वाटतंय? तर प्राजक्ता वीक वाटतेय. सचिन वीक नाहीये. सचिन ऍक्च्युली 2 आठवड्यांपासून त्यांचा गेम खूप छान दिसतोय. तर प्राजक्ता थोडीशी डेंजर झोन मध्ये आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण जाईल या आठवडी आणि कुणाचा गेम स्ट्रॉंग वाटतो?